सराव संच 4.1 त्यातले पहिलं गणित आहे. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन. त्रिकोण ए बी सी असा काढा की त्याच्या बाजू ए बी बरोबर 5.5 सेमी, बी सी बरोबर 6 सेमी, सी ए बरोबर 4.5 सेमी आणि बी सी अपॉन एम एन या दोन त्रिकोणांचं इथं गुणोत्तर जे दिलेलं आहे बी सी छेद एम एन बरोबर 5/4. तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल एम एन काढा. प्रथम आपण कच्ची आकृती काढू. आपण दोन कच्च्या आकृती काढलेल्या आहेत, त्यांना नाव देऊ आपण. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन आपल्याला काढायचं आहे. त्यातील त्रिकोण ए बी सीची मापं दिलेली आहेत. ए बी बरोबर 5.5 सेमी, बी सी बरोबर 6 सेमी आणि सी ए बरोबर 4.5 सेमी. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, त्यामुळे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात. हे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत, संगत बाजू ए बी छेद ए बीला येते इथं एल एम बरोबर बी सी छेद बी सीला एल एम एन त्रिकोणाची संगत बाजू येते एम एन बरोबर ए सी छेद ए सीला संगत बाजू येते एल एन. आता बरोबर ह्या दोन्ही त्रिकोणांचं जे काही गुणोत्तर आहे, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल एम एन या दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तर इथे दिलेलं आहे 5/4. बी सीचे एम एन बरोबर 5/4. इथं आपण गुणोत्तर घेऊ आणि कंसात इथं सूचना लिहा. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आपल्याला त्रिकोण ए बी सीची मापे दिलेली आहेत. हे आपण इथं कच्ची आकृती काढलेली आहे, या दोन्ही. आता एल एम एनची मापं या ठिकाणी काढू. ह्या दोन्ही ज्या आपण काढलेल्या आहेत कच्च्या आकृती आहेत. आता सुरुवातीला आपण ए बी छेद एल एम घेऊ. ए बी छेद एल एम बरोबर गुणोत्तर किती आहे 5/4. 5/4. आता ए बीची इथं किंमत दिली आहे. बाजू ए बीची जी लांबी आहे 5.5 छेद
एल एम बरोबर 5/4. आता तिरकस गुणाकार यांचा करून वा एल एम गुणिले 5 बरोबर 5.5 गुणिले 4. एल एम बरोबर 5.5 गुणिले 4. याला गुणिले 4 4×5 20. 0 ह्याच्याले 2. 4×5 20 आणि 2 22 आणि 1 दशांश. हा गुणिले 5 आहे विरुद्ध बाजूला भागील जाणं म्हणजे 22/5 आलं. मग एल एम बरोबर आता 22ला 5ने भागला असता आपल्याला 5×4 20. 22 20 गेले राहिले 2. भाग जात नाही म्हणून दशांश 2 तर 0 भेटला 20. परत पुन्हा 5×4 20 म्हणजे एल एम बाजू आपणाला 4.4 सेमी मिळेल. एल एम बाजू आपणाला 4.4 सेमी इथे मापली. 4.4 सेमी. याच प्रकारे आता पुढचे बी सी छेद एम एन बा या प्रकारे आपण बी सी छेद एम एन बाजूचं माप काढू. बी सी छेद एम एन बरोबर गुणोत्तर इथं 5/4 आहे. 5/4 तिरकस गुणाकार होईल. बी सी गुणिले 4. बी सी गुणिले 4 बरोबर आता पहिल्यांदा थांबा. इथं पहिल्यांदा काय करू माप इथं बी सी आणि एम एनची इथं माप घेऊ. बी सी किती आहे 6. 6/एम एन बरोबर 5/4. आता एम एन गुणिले 5 तिरकस गुणाकार. एम एन गुणिले 5 बरोबर 6 गुणिले 4. तर एम एन बरोबर इथं एम एन बरोबर 6×4 20 आणि गुणिले 5 उजव्या साईडला एक पाठवला असता भागिले 5 झालं. 24ला 5ने भागलं 5×4 20 बाकी राहते 4. भाग जात नाही दशांश 4 वरती 0ला 40 झाले. 5×8 = 40 म्हणजे एम एन बरोबर आपणाला 4.8 इथं मिळालं. एम एन बरोबर 4.8 इथे लिहून 4.8 सेमी. आता दुसरी राहिली कुठली एल एनचं अटकेने माप आपणाला काढायचं आहे. म्हणजे ए सी छेद एल एन बरोबर इथं गुणोत्तर दिलेले 5/4 घेऊ. माहीत ए सी छेद एल एन बरोबर 5/4. ए सीचं इथं ए सीचं मेजरमेंट आपणाला बाबांनी इथं दिलेलं आहे 4.5 छेद एल एन बरोबर 5/4. आता तिरकस गुणाकार करू. एल एन गुणिले 5 एल एन गुणिले 5 बरोबर 4.5 गुणिले 4. 4.5 गुणिले 4. आता एल एन बरोबर 4.5 गुणिले 4 तो गुणाकार जो आहे 4×5 20
झिरो घेतला, अच्छा 2 राहिले, 4 चौक 16, 16 आणि 2 18 आणि हे 1 दशांश म्हणजे 18 राहिलेत. आणि गुणिले जे हे 5 होतं उजव्या साईडला भागिले, आणि LN बरोबर 18/5. पहिल्यांदा 5 त्रिक 15, 3चा भाग जातो, 5 त्रिक 15, 18तून 15 गेल्यानंतर 3 बाकी शिल्लक राहते, 5पेक्षा लहान आहे, भाग जात नाही, म्हणून दशांश स्थळी घेतला. 3 नंतर 0 येतो 30 आणि 5 सक्क 30, म्हणजे LN बरोबर 3.8 सेमी. वा, 3.6 सेंटीमीटर आपणाला LM त्रिकोणाची मापे मिळाली. LMचं माप 4.4 सेमी, MNचं मिळालेले 4.8 सेमी आणि LNचं 3.6 सेंटीमीटर माप मिळाले. आता या दोन्ही कच्च्या आकृत्या काढलेल्या आहेत. ह्याच ठिकाणी आपण या ठिकाणी फेअर आकृती काढू. प्रथम आपण त्रिकोण ABC काढू, आणि त्रिकोण ABCची माप आपणाला इथं दिलेली आहेत. आता BC, याला पाया BC घेऊ. BC बरोबर 6 सेंटीमीटर. आपण हा BC हा रेषाखंड काढला. BC हा 6 सेंटीमीटर आहे. त्याला नाव आपण देऊ BC. सहा सेंटीमीटर. पुढे आता इथं बा CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आहे लांबी. आपण कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर इथं लांबी घेतली आणि C बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून आपण BCच्या वरील साईडला या ठिकाणी कंस काढला. आता AB बरोबर 5.5 सेमी. AB बरोबर 5.5. कंपासमध्ये 5.5 या ठिकाणी अंतर घेतलं आणि B केंद्र घेऊन, B बिंदू घेऊन पहिला कंस आपण या ठिकाणी छेदला. हा पहिला कंस जरा वाढवण्यासाठी बाबांनो, इथं किती आहे अंतर आहे, AB बरोबर 4.5 आहे, 4.5च अंतर घेतलं पाहिजे. हा कंस आपण वाढवला. हे दोन जिथं कंस छेदलेत तो छेदन बिंदू आपण आता जोडू. हा जो छेदनबिंदू आहे त्याचं नाव आहे A. या शिरोबिंदू त्रिकोणाचा ACचं या ठिकाणी माप जे आहे 4.5 सेमी. ABचं इथं AB रेषाखंडाचं इथं माप आहे, त्रिकोणाच्या AB बाजूचं माप आहे 5.5 सेमी. आता त्रिकोण ABC समरूप असणारा त्रिकोण LMN याची आपण मापं इथं काढलेली आहेत. या त्रिकोण LMNचा पाया MN पहिल्यांदा आपण घेऊ. पाया MN जो आहे 4.8 4.8
लांबीचा इथं रेषाखंड काढू. ह्याला नाव देऊ आपण MN. लांबी ती 4.8 सेमी. आता ABC त्रिकोणाच्या CN B बाजू ज्याप्रमाणे काढल्या तसंच इथं NL आणि ML. NLचं माप आहे 3.6 सेमी. 3.6 सेमी हे कंपासमध्ये आपण घेतलं आणि लोखंडी टोक N बिंदूजवळ ठेवून MN रेषाखंड आहे त्याच्या वरच्या बाजूला कंस काढला. आता MLचं माप जे आहे 4.4 4.4 कंपासमध्ये इथं आपण माप घेतलं आणि M बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून पहिला कंस आपण इथं छेदला. पहिला कंस छेदला. आता छेदनबिंदू आणि M या छेदनबिंदूला आपण याची नाव देऊ इथं L. आणि आता LN आणि LM हे बिंदू जोडू. म्हणजे LM LN जोडला. आता LM हे दोन. इथं LMचं माप आपणाला जे मिळालेलं आहे 4.4 सेमी. LNचं माप इथं जे मिळालेलं आहे LN 3.6 सेमी. आणि अशा प्रकारे आपणाला त्रिकोण ABC समरूप असणारा इष्ट त्रिकोण LMN काढता येतो. आपण इथं काढलेला आहे. त्रिकोण LMN हा त्रिकोण ABC समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे. इष्ट त्रिकोण आहे. म्हणजे आपणाला त्रिकोण LMN हा त्रिकोण ABC असणारा त्रिकोण आहे. हा आपण इथं काढला. त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढायचा आहे आपणाला. या दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक शिरोबिंदू R आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोण आपणाला एकत्र काढायचे आहे आणि या दोन्हींचा सामायिक बिंदू R आहे. प्रथम आपण कच्ची आकृती काढू. कच्ची आकृती कच्ची आकृती. आता इथं बघा PQR आणि इथे LTR दोन्हीमध्ये सामायिक जो शिरोबिंदू हा जो R आहे आपण R इथे घेऊ.
आर ह्या बाजूस घेऊ. आता त्रिकोणाचं नाव आहे पहा, म्हणजे इथे येईल पी क्यू आर. आता याचं गुणोत्तर जे आहे 3 आणि एल टीचं 4 आहे. इथं पी क्यू छेद एल टी या दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आपणाला दिलेलं आहे 3/4. म्हणजे एल टी आर हा जो त्रिकोण आपण काढणार आहोत हा पी क्यू आर त्रिकोणापेक्षा या ठिकाणी मोठा आहे निश्चित. आणि या दोन्हीमध्ये सामायिक जी या ठिकाणी सामायिक जो शिरोबिंदू जो आर आहे, म्हणून आपण या काय करू, आर क्यू या ठिकाणी वाढवू. किरण आर क्यू वाढवू. तेव्हा आता या त्रिकोणाचा पी शिरोबिंदू ज्या बाजूचा आहे त्याच्या विरुद्ध बाजूस इथं किरण काढा आणि इथं समान 4 भाग कच्ची आकृती, त्यामुळे मी अंदाजी घेतली. तर तो होतील R1 R2 R3 आणि R4. आता त्रिकोण पी क्यू बाजूचं इथं गुणोत्तर 3 दिले, म्हणजे R3 आणि क्यू जोडा. तो जोडलेत. दुसरा आता R3 कोण R3 क्यू ही तो जो तयार होणारा जो कोण आहे त्याच मापाचा कोण इथं R4 जवळ काढायचा आहे. दिलेल्या कोणाशी एकरूप कोण काढणे मूलभूत भौमितिक रचना आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यानुसार इथं हा कोण काढा. तसेच इथे हा जो आहे कोण RQP जो कोण आहे त्याच मापाचा कोण इथं काढायचा आणि पी क्यूला समांतर असणारी रेषा काढायची. पी क्यूला समांतर असणारी रेषा काढली आणि हा RQ या ठिकाणी किरण वर वाढवायचा. आणि जिथं छेदेल त्या छेदन बिंदूला विभागून इथं आता या त्रिकोणाचं पी सी संगत शिरोबिंदू कोणता येतो इथं L, क्यू शी कोणता येतो इथं T. सुरुवातीला RQ रेषाखंड जो आहे नाही तर जो RQ 5.4चा आहे, 5.4 इथे घेऊ. इथं मार्किंग करतो आणि हा किरण आपणाला पुढं वाढवायचा आहे. कारण या वाढवल्या किरणवरची दुसरा जो काही समरूप त्रिकोण आहे LTR त्याचा T शिरोबिंदू येतो इथं. म्हणजे आपल्याला हा RQ ही बाजू मिळाली. RQचं या ठिकाणी माप जे आहे 5.4 सेंटीमीटर. पुढची जी बाजू जी आहे इथं PR इथं बाबा ही मापं लिहितो म्हणजे आपल्या लक्षात येईल लगेच. PR इथं 4.8 सेमी. QR जे आहे आपण घेतलं 5.4 सेमी आणि PQ 4.2 सेमी. ह्या दिलेल्या मापाचा त्रिकोण PQR सुरुवातीला आपण काढू. आता QP 4.2 आहे. 4.2 सेंटीमीटर आपण इथं अंतर घेतलं बघा.
4.2 सेंटीमीटर क्यू बिंदूवरती ठेवून वरील बाजूस आपण कंस काढला. परत पुन्हा आर पी बाजूचं माप आहे 4.8 किंवा 4.8 कर्कटमध्ये आपण इथं माप घेतलं. बिंदू आर वरती कंपासचं लोखंडी टोक ठेवून पहिला कंस आपण छेदला. आता काय करू, हा छेदन बिंदू जो काय कंसात छेदन बिंदू आर आणि क्यू जोडू आपण. त्याच नाव आपण देऊ पी. इथं पी क्यू जोडू ना आणि आर क्यू. आर क्यू आपण जोडला. पण यल जो या ठिकाणी यल टी आर हे बा ह्या त्रिकोणाची बाजू ह्यापेक्षा मोठे आणि आर पी या वाढवलेल्या किरणवरतीच हा यल शिरोबिंदू त्रिकोण एल टी आरचा येणार आहे. म्हणून हा किरण पुढे वाढवू. आता यांची मापं आता लिहितोय मी तो किंवा 4.8 सेमी, 4.2 सेमी, आता त्रिकोण पी क्यू आर. आता ज्या बाजूला पी आहे त्रिकोणाचे बा ज्या बाजूला पी आहे त्याच्या विरुद्ध बाजूस आरमधून जाणारा आरमधून जाणारा किरण आपण काढू. विरुद्ध बाजूस इथं किरण काढला. आता गुणोत्तर 3:4 दिलेलं आहे. गुणोत्तर 3:4. आता याला इथं समजा आपण किरण आर एक्स समजू. इथं एक्स घेतला. आर बिंदूपासून किरण आर एक्सवरती समान 4 या ठिकाणी भाग काढायचे. समान 4. तुम्ही कंपासच्या सहाय्याने काढलं चालते, पट्टी सहाय्याने घेतलं चालते. मी तर कंपासच्या सहाय्याने घेतो. हा इथनं समान हे तुम्ही 1 2 3 आणि इथं 4 घेतलीत. त्याला नावं देऊ आपण. इथं R1 R2 R3 आणि R4. त्रिकोण पी क्यू आरच्या संगत बाजूंचं गुणोत्तर किती बाबा इथं 3 आहे. मग R3 आणि हा क्यू हा बिंदू आपण जोडू. R3 आणि क्यू या बिंदूतून जाणारा हा रेषाखंड काढला. आता कोण R3 जवळ जो मापाचा कोण आहे इथं ज्या मापाचा कोण आहे त्याच मापाचा कोन आपल्याला इथं काढायचा आहे. म्हणजे दिलेल्या कोणाला एकरूप कोन काढणे, मूलभूत भौमितिक रचना या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते अभ्यासा बघा. म्हणजे एकरूप कोन कसा काढायचा ते सांगितलेलं आहे. आता R3 वरती लोखंडी टोक ठेवा. इथं बघा योग्य या ठिकाणी पुरेशी त्रिज्या घेऊन बघा
या दोन बाजू छेदणारा कंस काढला. तीच त्रिज्या आहे. त्रिज्येमध्ये काही बदल करायचा नाही. RXला छेदून बाहेरच्याच बाजूला या ठिकाणी कंस काढा. आता हे जे काही पहिल्या कंसाचं जे अंतर आहे कंपासमध्ये आपण इथे घेऊ. पहिल्या हे आपण इथे घेतलं. हे कंपासमध्ये आपण इथे घेतलं. त्याच मापाचा कंस इथं आपणाला काढायचा आहे. मार्किंग इथे केलं. मार्किंग. आता काय बरं R4 आणि हा जो छेदनबिंदू आहे यातून जाणारी आणि R3Qला समांतर असणारी रेषा वाढवलेल्या RQला जिथपर्यंत छेदते तिथेपर्यंत काढू आपण. ही झाली इथं. आता इथं क्यूचा या ठिकाणी क्यूला संगत कोण इथं टी आलेला आहे. इथं टी नाव द्या. आता क्यू कोण जो या ठिकाणी ज्या मापाचा आहे त्याच मापाचा कोण इथं टी जवळ काढलेला आहे. इथं खाली जी क्रिया केली आपण एकरूप मापाचे कोण काढणे त्याच या ठिकाणी क्रियेनुसार. आता लोखंडी टोक मी इथं क्यू बिंदूवरती ठेवून या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू छेदणारा कंस काढला. त्रिज्या आहे तेच ठेवून टी इथं बिंदू घ्या. टी बिंदू घेतला आणि RT बाजू छेदून बाहेरच्या बाजूला कंस काढला. इथं जसं घेतलं होतं कंसाचं माप त्याप्रमाणे इथे हे जे कंसाचं जे काही माप आहे इथे बरोबर आहे. कंसाचं माप घ्या. त्याच मापाचं या ठिकाणी कंसाचं इथं मार्किंग. इथे ही लेंथ ऑफ आर्क आहे. कंसाची जी लांबी आहे ती इथं कंसाची लांबी घेतली आणि इथं मार्किंग केलं. आणि आता हा जो छेदनबिंदू जो आहे आणि टी यातून जाणारे आपण जी काही रेषा काढू आणि ती RP वाढवलेला किरण RP त्याला इथं PQला समांतर रेषा काढू आणि वाढवलेल्या RPला ज्या ठिकाणी छेदते त्या छेदनबिंदूला नाव इथं L देऊ. म्हणजे अशा प्रकारे आपणाला LTR हा समरूप त्रिकोण याची मिळालेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपण त्रिकोण PQR हा काढला. इथं कच्ची आकृती घेतली आणि या कच्च्या आकृतीवरून सगळी जी मापं घेऊन त्यानुसार त्रिकोण LTR त्रिकोण PQRला समरूप त्रिकोण LTR या प्रकारे काढला आपण. या प्रकारे सराव करा. तुम्हाला अगदी सोपं जाईल.